खऱ्या अर्थाने ओळखून आहे अशा पद्धतीने मनोज जरांगेंनी बोलणं सोडावं. शांततेने सबुरीने मनोज जरांगेंनी जर घेतलं तर नक्कीच आरक्षण मराठा समाजाला मिळालं आहे. ओबीसी समाजाचं कुठेही कमी नाही झालेलं आहे. सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये जी त्यांची मागणी आहे नोटिफिकेशन देखील त्याचं निघालं आहे. फक्त त्याच्यामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये आक्षेप किंवा सूचना असल्यामुळे राज्य सरकारला तांत्रिकदृष्ट्या न्यायिकदृष्ट्या त्या प्रत्येक सूचनेचं आकलन करणं हे अतिशय गरजेचं आहे. सरतेशेवटी आरक्षण टिकावं, नोटिफिकेशन टिकावं हेच प्रयत्न सरकारचे आहे. त्यासाठी सबुरीने घेणं, थोडा सरकारला वेळ देणं आणि आपला बालहट्ट मनोज जरांगेंनी सोडणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आज मनोज जरांगेंनी टीका केली की मला वीज देण्याचा प्रयत्न झाला, मला कटकारस्थान रचल्या गेलं आणि ते आता जरांगे पाटील म्हणाले की मी सागर बंगल्याकडे निघतो आणि ते निघाले सुद्धा. बघा, आपण पाहतो आहे की काही दिवसांपासून मनोज जरांगेंना सपोर्ट हा जवळपास नकोसा नाहीसा झाला होता आणि म्हणून हातातलं असलेलं मराठा आंदोलन आपल्याकडून दूर चाललंय याची मनोज जरांगेंना जाणीव झाल्यामुळे ते ह्या प्रकारचे केविलवाणे प्रयत्न करतायत. फडणवीसांवर वैयक्तिक आरोप आणि टीका, म्हणजे जरांगेंच्या मनामध्ये कोणीतरी जो द्वेष फडणवीसांबद्दल कालवलेला आहे ते कट कारस्थान करणारे नेते या सर्व संदर्भामध्ये राजकारण करताय. त्या निमित्ताने जरांगेंनी श्रद्धा सरकारवर ठेवावी. सबुरीने आणि शांततेने घेतलं तर नक्कीच प्रामाणिक प्रयत्न एकामागे एक सरकार करताना आपल्याला दिसत आहे. भाजपची काय भूमिका राहणार आता जरांगे मुंबईकडे निघाले आहे? नाही बघा, भाजपाची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देऊन त्या निमित्ताने आपण पाहिलं 10% आरक्षण मिळालेलं आहे. ओबीसीचा आरक्षणाला इतकुसा देखील धक्का न लावू देता, कोणत्याही प्रकारचा ओबीसी समाजाला अन्याय न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये नक्कीच भाजपाची प्रमुख भूमिका राहिली. देवेंद्र फडणवीसांची त्या निमित्ताने प्रमुख भूमिका राहिली. पण हे सर्व केविलवाणे प्रयत्न मनोज जरांगेंनी तात्काळ बंद करावे. त्यांच्या मागून जे कटकारस्थान राजकारण करतायत त्यांचा देखील धिक्कार भाजपाच्या वतीने आम्ही सर्वजण करतोय. नक्कीच जरांगे पाटलाच्या मागून जे कटकारस्थान होतं आहे ते थांबवायला पाहिजे आणि जरांगे पाटलांनी आपला बालहट्ट जो आहे तो सोडायला पाहिजे असं आशिष देशमुख सांगतात. कॅमेरामन